माझ्या सगळ्या लहान भावांना आणि बहिणींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मला सगळे ओळखतातच, तरी पण मी माझं स्वतःचं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव भरत रामचंद्र आंधळे आहे. मी सिन्नर तालुक्यात ठाणगाव इथला आहे. मी आपले जसे गावाकडले मुलं असतात तसाच ॲव्हरेज मुलगा आहे. 7वी 8वी 9वी 10वीपर्यंत 2-3 विषयांखाली लाल लाईन असणारा. 10वीला 1993ला मी होतो. 10वीला मला 54.42% मार्क्स होते आणि ते माझ्या लाईफमधले हायेस्ट मार्क्स आहे, कारण त्यानंतर मला UPSC पास होईपर्यंत तेवढे मार्क्स कधी मिळाले नाही. 10वी नंतर मी नाशिकला ITI केला होता आणि ITI करून मी एक्सटर्नल 12वी केलं होतं कंपनीमध्ये जॉब करत करत. आणि 12वी झाल्यानंतर लोकांनी सल्ला दिला BA करायला पाहिजे, म्हणून मी BAला सुरुवात केली. मला BAला फर्स्ट इयरला जिओग्राफी आणि इंग्लिशला ATKT लागलेली होती. सेकंड इयरलाही मला पुन्हा इंग्लिश आणि जिओग्राफीला ATKT लागली होती. 1999मध्ये मी BAच्या लास्ट इयरला होतो. म्हणजे BAच्या लास्ट इयरचे तेव्हाचे 6 सब्जेक्ट ते आणि SYचे ATKT लागलेले 2 जिओग्राफी आणि इंग्लिश, असे मला एकूण 8 पेपर द्यायचे होते. तर हे सगळे 8 पेपर जे आहे ते मी काही सिनियर जे ग्रॅज्युएट झालेले होते त्यांना विचारून 1 स्ट्रोकमध्ये दिले आणि थोडं ठीकठाक लिहून पुरवण्या लावून पेपरचं वजन वाढून 1999ला मी ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालं. ग्रॅज्युएशनमध्ये मला 50.83% मार्क्स आहे BA इंग्लिशला. आणि ग्रॅज्युएशन झालं तोपर्यंत मला कंपनीमध्ये मी कामाला होतो वर्कर म्हणून नाशिकलाच. मला साधारणतः 1800 रुपये पगार होता आणि दुसरं काही करावं असं मला काही माझ्या डोक्यात असे काही दुसरे ध्येय नव्हते. पण नाशिकलाच माझ्यासोबत कंपनीमध्ये एक माझा मित्र होता संजय पाटील नावाचा. त्याचा भाऊ तेव्हा नाशिकला पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंगला आलेला होता PSIच्या. तर सहज त्याच्या भावाला भेटायला गेलो आणि त्याच्या भावाला भेटल्यानंतर मला PSI वगैरे खूप मोठा असतो किंवा खूप भारी असतो याची जाणीव झाली आणि आपणही असं काहीतरी करावं हे तेव्हा मी ठरवलं. आणि मग सहज त्याला विचारलं की बाबा रे, PSI होण्यासाठी वगैरे काय करावं लागतं. मग त्याने मला सांगितलं की ग्रॅज्युएशनची डिग्री लागते, अभ्यास करावा लागतो. मग त्याचा अभ्यास पुण्याला होतो, इथं होतं, ट्रेनिंग इथं होतं, या सगळ्या गोष्टी त्याने मला थोड्याशा सांगितल्या. आणि त्यानंतर मी ठरवलं की आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तयारी करायची आहे. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे म्हणजे मी कोरीपाटी होतो तोपर्यंत. माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड खूप ब्रिलियंट वगैरे असं काही नव्हतं, तरी पण मी कॉम्पिटेटिव्हच्या याच्यामध्ये उडी मारायचं ठरवलं. घरच्यांना सांगितलं मी कंपनीतला जॉब सोडणार आहे आणि आता मी पुण्याला जाऊन PSIच्या परीक्षेचा अभ्यास करणार आहे. आता ग्रामीण भागामध्ये जनरली पहिल्यांदा आपण जर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा वगैरे असा अभ्यास करणार असेल, माझ्या तालुक्यात तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तोपर्यंत माहीतच नव्हत्या. पोलीस होणं किंवा मुंबईला जाऊन हमाली करणं एवढे 2च माझ्या तालुक्यामध्ये ट्रेंड होते. तर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारा जवळपास माझ्या तालुक्यातला पहिला विद्यार्थी असेल. आणि घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी मला पहिलं सांगितलं, बाबा तू पुण्याला जा नाही तर दिल्लीला जा, पण आमच्याकडे पैसे मागू नको. आणि मग मी ऑब्वियसली पुण्याला जायचा निर्णय घेतला. पुणे विद्यापीठामध्ये जाऊन अभ्यास करायचा होता मला, कारण मी ते स्टडी सर्कलचं मासिक होतं, त्यात काही मुलांच्या मुलाखती वाचल्या होत्या UPSC MPSC पास झालेल्या आणि त्याच्यात त्यांनी बऱ्याचदा मेन्शन केलं होतं की पुण्यामध्ये हे आहे, पुणे विद्यापीठामध्ये जाऊन अभ्यास करतात वगैरे 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 असं. मी 4 ऑगस्ट 2000ला रात्री पुण्याला गेलो. पहाटे 3 वाजता पुण्याला पोचलो. मुसळधार पाऊस पडत होता. 3-4ला काहीतरी पोचलो असेल. पाऊस उघडेपर्यंत थांबलो. पाऊस उघडल्यानंतर तिथं समोर एक इस्त्री दुकान होतं, त्यात माझे कपडे ठेवले आणि पुणे विद्यापीठामध्ये MAचं ॲडमिशन घ्यायला गेलो. MAला ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर माझं असं लक्षात आलं की MAला हॉस्टेल अशाच मुलांना मिळतं की ज्यांना डिस्टिंक्शन वगैरे आहे. त्यामुळे मला डिस्टिंक्शन तर काही नव्हतंच, त्यामुळे मला हॉस्टेल मिळायचा प्रश्नच राहिला नाही. मग आता करायचं काय या सगळ्या याच्यामध्ये. मग मी 7-8 दिवस रोज सकाळी दिवसभर युनिव्हर्सिटीमध्ये जायचो आणि संध्याकाळी आपलं पुण्याच्या शिवाजीनगरच्या बस स्टँडवर जायचो आणि तिथं जाऊन झोपून घ्यायचो. आणि असं करत करत 8-1 दिवसानंतर मला पुणे विद्यापीठामध्ये एका मित्राने गावाकडल्या पॅरासाईट ठेवायला होकार दिला आणि मी पुणे विद्यापीठामध्ये राहायला सुरुवात केली. आता मी जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये गेलो तेव्हा माझ्या डोक्यात, मी ग्रामीण भागातला होतो, ग्रामीण भागातल्या मुलांना PSIपेक्षा कुठलीच मोठी पोस्ट नसते, मलाही तसंच वाटत होतं आणि माझ्याही डोक्यात तेच होतं की आपल्याला PSI व्हायचं आहे. मग मी पुणे विद्यापीठामध्ये सकाळी 5 ते 8:30 पर्यंत कमवा आणि शिकत काम करायचो आणि उरलेल्या वेळामध्ये जयकर लायब्ररी आहे होती पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, तिथं जाऊन अभ्यास करत राहायचो. आणि असं करत करत 2001ला PSIची काहीतरी एक ॲड आली होती. माझं टार्गेट तेवढंच होतं, त्यामुळे त्याची मी एकदम जीव काढून अभ्यास केला होता. त्याची पूर्वपरीक्षा पास झालो, मेन्स पास झालो आणि 2003 पर्यंत त्याचा रिझल्ट आला आणि तेव्हा PSIला फायनल सिलेक्शन झालं. PSI झाल्यानंतर माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय तेच होतं, त्यामुळं अत्यानंद झाला होता. पण माझ्याच रूममध्ये अजित जोशी नावाचा एक पोरगा राहत होता, पॅरासाईट म्हणून. तर तो नेमका तेव्हा UPSC पास झाला होता 2003लाच.
तो UPSCचा पास झाल्यानंतर UPSC आणि MPSCच्या पोझिशनमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे माझ्या लक्षात आलं. मी सहज त्याला विचारलं की बाबा रे, आपण दोघंही एक्झाम पास झालोय, म्हटलं तुला एवढं सगळं पेपरला तुझं नाव, TV मध्ये तुझ्या नावाचं हे ते. मग त्याने सांगितलं की बाबा UPSCची एक्झाम खूप मोठी असते आणि ती पास झालं तर चांगलं स्टेटसफुल हे होतं. मग तेव्हा मी त्याला थोडं विचारलं अजून की बाबा रे किती अभ्यास करायला लागेल. त्यानं सांगितलं तू जसा अभ्यास करतो तेवढ्या अभ्यासामध्ये तू पास होऊ शकशील. मग UPSC द्यायचं ठरवलं. आता UPSC द्यायचं ठरवलं म्हणजे माझ्याकडे कुठलाही मागडा क्लास जॉईन करणं एवढं पुण्यात, दिल्लीत, मुंबईत पैसे नव्हते आणि मी कधी क्लास केलेलाही नाही UPSC पास होईपर्यंत. त्यामुळे ऑब्वियसली मी पुण्यावरून मला थोडं समजलं की मुंबईला महाराष्ट्र शासनाचं SIC नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ॲडमिशन जर घेतलं तर आपल्याला UPSCचं कोचिंग मिळतं. आणि मी 2004ला SICची प्रिलिम्स दिली. SICमध्ये ती पास झालो आणि SICला मी जाऊन दाखल झालो. तोपर्यंत UPSC म्हणजे काय असतं, ती कशाशी खाता मला काही माहीत नव्हतं. मला त्याच्याशी काही एवढं नॉलेज त्याचं नव्हतं. तिथं गेल्यानंतर मी मुंबईत त्या विटीच्या बाहेर असं एकदम गर्दीमध्ये एकदम भारी वाटायचं. त्यामुळे माझा अभ्यास कमी आणि बाहेर टाईमपास करणं जास्त असायचं. मे महिन्यामध्ये UPSCची प्रिलिम्स होती. माझा तेव्हा प्रिलिम्सला जिओग्राफी ऑप्शनल होता. पेपर सुरू झाल्यानंतर माझ्या फक्त एकच प्रश्न पेपरमधला ओळखीचा होता की कोकण रेल्वे कुठून कुठे जाते, आणि दुसरं काही येत नव्हतं. त्यामुळे मला कन्फर्म माहीत होतं की आपण प्रिलिम्समध्ये नापास होणार आहे. आणि ऑगस्ट 2004ला त्या प्रिलिम्सचा रिझल्ट आला. मी UPSCची ती प्रिलिम्स नापास झालो आणि परत मला सामान घेऊन पुण्याला यायला लागलं. पुण्याला आल्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये कोणाच्या तरी रूममध्ये येऊन सामान टाकलं आणि तिथं राहायला सुरुवात केली. मध्ये मी 2000 पासून 2003-04 पर्यंत 6-7 महिन्यातून वगैरे किंवा 1-1.5 वर्षातून गावाला जायचो. दिवाळी वगैरेला जायचो नाही मी कधी. कोणाचे लग्न, दावे, मौती वगैरे असले काही फंडे माझ्या याच्यात नव्हते. तर पहिल्यांदा घरच्यांना याचं काही वाटायचं नाही. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या घरच्यांपेक्षा नातेवाईकांना, माझे क्लासमेट होते जे गावातले लोक आहेत, त्यांना माझी जास्त काळजी होती की बाबा रे हा नक्की काय करतोय तिकडं पुण्यामध्ये, आणि त्याची सगळी चर्चा व्हायची. तोपर्यंत माझं वय पण 26 वर्ष वगैरे झालं होतं. नंतर या सगळ्या याच्यामध्ये मी 2005ला गावाला गेलो आणि गावाला गेल्यानंतर मला विविध प्रकारचे लोकांचे टोमणे खायला लागले. कोणी मला विचारायला लागलं की बाबा तू काय करतोय, मला समजून सांग. म्हणजे जे गावात आपले बसलेले असतात स्टँडवरून शहाणे, तशातले बरेच शहाणे होते माझ्या गावात. पुढं घरी जाता कोणी सांगितलं की बाबा तुझं झालं का डॉक्टरचा कोर्स कंप्लीट, काही लोकांनी सांगितलं तुझा झाला का मेडिकलचा कोर्स कंप्लीट, काही तुझे ते विषय राहिले होते ते निघाले का वगैरे वगैरे, असे सगळं हे झालं. आणि मला माझी स्वतःची लाज वाटायला लागली आणि आपली काय परिस्थिती झाली गावामध्ये हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मग मी गावाकडे जायचं कमी केलं आणि कधी जर गावाकडे गेलोच तर माझा तालुका सिन्नर होता. सिन्नरला बसमध्ये बसलो की समोरच्या त्या स्टीलच्या रोडवर मी माझं डोकं टेकवायचो आणि स्टॉप मोजत चालायचो. माझ्या गावाचा 9वा की 10वा स्टॉप होता. तो स्टॉप आला की मी उतरून घ्यायचो, म्हणजे जेणेकरून माझ्याशी कोणी बोलू नये, मला त्या शेजारशाशी पण बोलायला लागू नये. कारण माझ्या तालुक्याकडं तोपर्यंत स्पर्धा परीक्षा काय असते कोणाला काही माहीत नव्हतं. आणि असं सगळं करत मग मी 2005ला पुन्हा UPSCची प्रिलिम्स दिली. पुन्हा तेव्हा माझा हिस्ट्री ऑप्शनल होता. तेव्हा मी नापास झालो. आणि माझ्या तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की अरे आपल्या गावामध्ये आपल्यापेक्षा कुत्र्यांना सुद्धा जास्त इज्जत आहे. ते सुद्धा दिवसा फिरतात, स्टेटसमध्ये राहतात. गावात ज्याला अक्कल नाही आहे, स्टँडवर जे बोंबा मारत बसले दुसऱ्याचा अर्धा चहा पिणारे, ते सुद्धा आपल्याला नावं ठेवतात. आणि तेव्हा मला वाटलं की आता काहीतरी खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे मी अभ्यास करत होतो पण असं जनरली अभ्यास दाखवायला करतात त्याच टाईपचा अभ्यास करत होतो मी, म्हणजे का खूप शहाणा होतो अशातला काही भाग नाही. आणि नंतर मग मी 2006चा जो माझा UPSCचा अटेम्प्ट आहे तो खूप सिरियसली द्यायचा ठरवला. आणि 2006ला पुणे युनिव्हर्सिटीच्या गेटवर यशदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झालं होतं. त्याची मी एंट्रन्स दिली आणि तिथं माझं सिलेक्शन झालं. आणि मी आता लगेच तिथं गेल्यानंतर UPSCच्या प्रिलिम्सला सुरुवात केली आणि मजबूत अभ्यास केला आणि प्रिलिम्स पास झालो. आता जस्ट बोलता माझ्या एक लक्षात आलं की अमोल पाटीलनं सांगितलं की सर तेव्हाची आणि आत्ताच्या पॅटर्नमध्ये खूप बदल झाला आहे. पण याच्यामध्ये लॉजिक असं असतं, आपला पोरगा जेव्हा 10वीला असतो तेव्हा परीक्षा अवघडच असते. अमोल जेव्हा उद्या परवा 2 वर्षानंतर तू पास होशील, 6-7 वर्षानंतर तुला लोक सांगतील तेव्हा परीक्षा सोपी होते. तर आपण जेव्हा त्यात असतो, शेजारच्या पोराला जेव्हा 10वीला चांगले मार्क्स पडतात तेव्हा तो गबाळा असतो, तरी पण त्याला चांगले मार्क्स पडलेले असतात. आणि आपल्याला जेव्हा कमी पडतात तेव्हा आपले आईवडील झाकून घेतात. त्यामुळं कायम कॉम्पिटिशन तेवढीच असते, तेवढाच अवेअरनेस असतो, सगळ्या गोष्टी तशाच असतात, फक्त हे आपल्या मनातून तसं वाटत असतं. तर 2006ला मी माझी प्रिलिम्स पास झालो. तोपर्यंत मला UPSCची मेन्स कशातून द्यायची काय वगैरे वगैरे असल्या कुठल्याच गोष्टी मी ठरवलेल्या नव्हत्या.
परिणामी मला इंग्लिशची थोडी भीती वाटायची, म्हणून मी UPSC मेन्स मराठीतून द्यायचं ठरवलं आणि मी मराठीमधून UPSC मेन्सला फॉर्म भरला आणि माझे MPSCच्या तोपर्यंत माझ्या 3 मेन्स देऊन झाल्या होत्या आणि 2 का 3 इंटरव्ह्यू पण देऊन झाल्या होत्या राज्यसेवेच्या. तर मी त्याचा जिओग्राफी आणि हिस्ट्री हे दोन्ही ऑप्शनल भरले आणि तिथं जाऊन आपलं मुंबईला UPSCची मेन्स व्हायची तेव्हा माझगावला MPSCच्याच ऑफिसमध्ये काहीतरी 4थ्या का 5व्या मजल्यावर तिथं जाऊन ती UPSCची मेन्स दिली आणि ती दिल्यानंतर मी परत पुण्याला आलो. मेन्सचा रिझल्ट आला आणि UPSC मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर मी बघितलं रिझल्ट तर मी फेल झालो होतो. पण जेव्हा मार्कशीट आलं तेव्हा मला 2000 मार्कांपैकी साधारणतः 13 मार्क्स मेन्सला क्वालिफाय व्हायला कमी पडले होते. त्यामुळे म्हणजे ते 0.25% असतील जवळपास आउट ऑफ 2000 जर पकडलं तर. मग मी म्हटलं परत एक ट्राय करू. मग मी परत पुढच्या वर्षी 2007ला UPSCची प्रिलिम्स दिली. पुन्हा प्रिलिम्स पास झालो. पुन्हा मागच्या वर्षी मी जी चूक केली होती तीच चूक केली आणि पुन्हा मी मराठीमधून UPSCची मेन्स दिली माझ्या भीतीपोटी आणि अपेक्षेप्रमाणे ती मेन्स मी फेल झालो. मला 7 मार्क कमी पडले होते इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायला. मधल्या काळामध्ये माझे जयपाल कांबळे नावाचे मित्र होते, ते मला सांगत होते की बाबा रे तू इंग्लिश मिडियममधून दे, ऑप्शनल चेंज कर. मग 2008मध्ये मी पुन्हा UPSC प्रिलिम्स दिली. प्रिलिम्सचा रिझल्ट आला आणि त्या अटेम्प्टला माझे जे मित्र होते जयपाल कांबळे त्यांनीच माझा UPSCचा मेन्सचा फॉर्म भरून टाकला. माझं ॲन्सरचं मीडियम जे होतं ते त्यांनी इंग्लिश लिहिलं. माझा ऑप्शनलही चेंज झाला, पाली लिटरेचर आणि हिस्ट्री. आणि एवढं सगळं ओझं नवं डोक्यावर घेऊन मी UPSCची मेन्सची तयारी सुरू केली. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की इंजिनियर, डॉक्टर वगैरे हे असतात ग्रामीण भागातून आलेले, त्यांचाही इंग्लिश आपल्यासारखा असतात. ते फक्त त्या सब्जेक्टशी रिलेटेड थोडेफार शब्द वगैरे पाठ करतात, थोडीशी रायटिंग प्रॅक्टिस करतात आणि ते पुढे जाऊन चमकतात. हे सगळं बघितल्यानंतर मी थोडीशी प्रॅक्टिस केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गाईडलाईन्सवरून गेलो आणि पाली लिटरेचर आणि हिस्ट्री हे 2 ऑप्शनल घेऊन मी मेन्स इंग्लिशमधून दिली आणि 2009च्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये माझा मेन्सचा रिझल्ट आला. मेन्सचा रिझल्ट आला आणि जाऊन बघितलं तर मी चक्क पास झालो होतो. आता UPSC मेन्स पास झालो आहे म्हटल्यानंतर माझा कॉन्फिडन्स एकदम हाय झाला आणि मी इंटरव्ह्यूच्या तयारीकडे दुर्लक्ष केलं आणि UPSC इंटरव्ह्यूची तयारी मी काय केली नाही. तेव्हा काहीतरी 4 एप्रिल 2009ला माझा UPSC मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूला म्हणजे ग्रामीण भागातल्या माणसांमध्ये अज्ञान किती असतं. इंटरव्ह्यूला जाण्यासाठी मी आपलं ते ऑनलाईन तिकीट ट्रेनचं बुक केलं IRCTCचं आणि तेव्हा मला माहीत नव्हतं की हे तिकीट जर कन्फर्म झालं नाही तर त्याचे पैसे परत येतात. त्याची प्रिंट काढली आणि मी ट्रेनमध्ये जाऊन बसलो मनमाडवरून आणि मनमाडला ट्रेनमध्ये बसल्यानंतर भुसावळला TC आला. त्याला मी तिकीट दाखवलं. तो म्हणे बाबा तुमचं तिकीट कन्फर्म झालेलं नाही, तुम्हाला उतरायला लागेल. मग त्याला मी सांगितलं माझा UPSCचा इंटरव्ह्यू आहे आणि मला घेऊन चाल बाबा दिल्लीपर्यंत. त्याने 1000 रुपये घेतले आणि मला तो घेऊन गेला पुढे. मी रात्री झोपलो, सकाळी जाग आली, मला मेरठ आलं होतं. मेरठमध्ये दुसरा TC आला. अगोदरचा TC कुठंतरी खंडवा बिंडवाला उतरून गेला होता मधल्या स्टेशनला. आल्यानंतर त्याने परत तिकीट मागितलं. त्याला मी तेच माझं जुनं तिकीट दाखवलं. त्याने पुन्हा अजून माझ्याकडनं 1000 रुपये घेतले आणि मला दिल्लीपर्यंत पोचवलं. दिल्लीला गेल्यानंतर माझा 4 एप्रिलला इंटरव्ह्यू होता. मी 2-3 एप्रिलला काहीतरी दिल्लीत गेलो. 1-2 दिवस थांबलो, थोडीशी इकडे तिकडे फिरलो दिल्लीमध्ये आणि 4 एप्रिलला सकाळीच माझा मॉर्निंग सेशनला इंटरव्ह्यू होता. UPSCच्या हॉलमध्ये जाऊन बसलो. तिथं गेटवर गेलो, लाईन होती, ती चेक झाली, डॉक्युमेंट चेक झाले. रिसेप्शनला गेल्यानंतर सगळे घड्याळ पाकिट वगैरे ते काढून दिलं आणि एक UPSCचा मोठासा असा हॉल आहे गोल, त्या हॉलमध्ये जाऊन बसलो. त्या हॉलमध्ये साधारणतः 8 टेबल ठेवलेले होते. प्रत्येक टेबलवर 5-5 विद्यार्थी बसले होते. त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होतं. तिथं गेल्यानंतर बघितलं तर सगळ्या पोरांचे असे ब्ल्यू शर्ट, आता मी जसा घातलाय तसला, आणि निळ्या रंगाच्या पॅन्ट आपल्या. आणि ते बघितल्यानंतर मला आणि पोरी पण असल्या व्हाईट कलरच्या साड्यांमध्ये एकदम म्हटलं अरे हे तर सगळं बँडवाल्यांचं पथक इथं आलेलं दिसतंय. आणि एकदम सगळ्यांचे डोळे वगैरे लाल झालेले, टेन्शनमध्ये, कुणीच कोणाशी बोलायचं नाही. मी ज्या टेबलवर बसलो त्याच्यामध्ये बसलो होतो त्याला विचारायचं तू कुठून आलाय, हा कुठून आलाय, असले 2-3 नाटकं केले आणि कुणी माझ्याशी बोलायला तयार नाही. मग थोडा वेळ थांबल्यानंतर शिपाई आला आणि त्याने मला सांगितलं की सर तुम्हाला शशी उबान त्रिपाठी मॅडमचं पॅनल आहे. आता शशी उबान त्रिपाठी मॅडमचं पॅनल आहे म्हटल्यानंतर मला काय, मी ते नाव आधी ऐकलेलं नव्हतं, मला त्याच्याशी काही घेणं नव्हतं. कारण माझ्या डोक्यात एक गोष्ट होती की म्हाताऱ्या माणसांना एवढं काही नॉलेज नसतं, कारण आपल्या गावाकडचे म्हातारे असतात रिकामे बसलेले ओट्यावर उन्हातानात, तसेच असतील म्हटलं. आणि मी तिथं UPSCच्या त्या इंटरव्ह्यूच्या रूमच्या बाहेर गेलो तर तिथं रूमवर असं सुवर्ण अक्षर गोल्डन याच्यामध्ये नाव लिहिलेलं होतं की शशी उबान त्रिपाठी 1971 IFS, म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसच्या त्या लेडी होत्या. 1971 त्या UPSC पास झालेल्या होत्या. आणि माझा जन्म आहे 1977चा. तोही आपल्या गावाकडे 1 साल लागतात तशा टाईपमधला. त्यामुळे मलाही माहीत नव्हतं खरं नक्की काय ते. तर अशा याच्यामध्ये म्हणजे
त्या लेडीज माझ्या पॅनलची जी चेअरमन होती ती माझ्या जन्म व्हायच्या 6-7 वर्ष आधी UPSCच्या याच्यामधून सिलेक्शन झालेलं होतं. आणि तिथं गेलो, बाहेर बसलो आणि एकदम कॅज्युअल याच्यामध्ये बसल्यानंतर समोर पंखा चालू होता, तो पंखा बंद करून टाकला, कारण मला काही गरम वगैरे झालेलं नव्हतं आणि एवढं टेन्शनही आलेलं नव्हतं. थोड्या वेळानं शिपाई आला, त्याने दरवाजा उघडला, म्हणाने सर तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. माझा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होता. मी विचारलं मी आय कम इन मॅडम. गेलो, समोर असं घोड्याच्या नालाकृती होतं, त्याच्यावर 6 म्हातारे माणसं बसले होते. मध्यभागी एक म्हातारी बाई बसलेली होती 65 वर्षाच्या पुढची. तिच्या गळ्यात असा काहीतरी मोत्याचा हार वगैरे होता आणि एकदम अशी सुती साडी बिडी होती. गेल्यानंतर बसलो आणि तिने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता मी एवढा शहाणा होतो, मी ग्रामीण भागातला होतो, मला फॉरेन सर्व्हिसमध्ये जायची बिलकुल इच्छा नव्हती, म्हणून मी फॉरेन सर्व्हिसला 0-0 प्रेफरन्स दिला होता. जनरली लोक 5व्या-6व्या नंबरला देतात जायचं नसेल तर, पण मी अतिशहानपणानं तो 0-0 देऊन ठेवला होता. तर ती लेडीज चेअरमन जी होती माझ्या पॅनलची, ती नेमकी फॉरेन सर्व्हिसमध्ये होती. गेल्या गेल्या तिने मला स्वतःला इंट्रोड्यूस करून द्यायला सांगितलं. मी तेवढं पाठच केलेलं होतं की मॅडम मायसेल्फ भरत आंधळे, आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ पुणे अँड सिन्स लास्ट 3-4 years आय एम प्रिपेरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे असं सांगितलं. मग तिनं माझा तो फॉर्म बघितला, त्याच्यामध्ये म्हणे व्हाय यू हॅव नॉट गिवन चॉईस ऑफ फॉरेन सर्व्हिस. मग ते 0-0 पाहिलं असेल तिने. मग मी एक्सप्लेन करायला सुरुवात केलो की म्हटलं मॅडम मी रुरल एरियातून आलो आहे, मला बॅकग्राऊंड नाही, या तेव्हा असले. आणि त्याच्यावरच तिने मग मला 5-7 मिनटं प्रश्न विचारले. अमेरिकेचे आणि इंडियाचे रिलेशन्स काय वगैरे वगैरे असलं विचारलं, कारण ती केव्हा कॅनडामध्ये अँबॅसेडर पण होती मला वाटतं. श्रीलंकेबरोबर रिलेशन्स काय वगैरे असे काही प्रश्न विचारले. आणि थोड्या वेळानंतर तो पुढचा एक म्हातारा होता, त्या म्हाताऱ्याकडे दिलं. आता मी जेव्हा त्या हॉलमध्ये गेलो तेव्हा तिथं एकदम असं थंड वातावरण होतं, AC चालू होता, मला थंडी वाजत होती. पण त्या बाईचे प्रश्न विचारता विचारता मला असं गरम होतोय, थोडा थोडा घाम येतोय का काय असं जाणवायला लागलं. आणि पुढच्या म्हाताऱ्याने गेल्यानंतर त्याने अजून मला नाशिकमध्ये डिफेन्स काय वगैरे असं विचारलं, नगरचं थोडंफार विचारलं, चांदबिबीचं थोडं विचारलं. आणि ते विचारता विचारता माझ्या थोडं लक्षात आलं की इथून काहीतरी असं पाणी गळतंय का काय, म्हणजे मला घाम येऊन हे व्हायला लागलं होतं की टेन्शन जास्त वाढायला लागलं होतं. तिसऱ्या म्हाताऱ्याकडे जाईपर्यंत मला अजून घाम माझ्या डोक्यावरून गळायला लागला. असं करत 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 3-4थ्या म्हाताऱ्याकडे जेव्हा गेला तो UPSCचा इंटरव्ह्यू, तेव्हा माझं बनीन ओलं झालं होतं. 4थ्यानंतर 5व्या म्हाताऱ्याकडे गेलो तेव्हा जवळपास 22-1 मिनटं झाले होते. आणि मला असं वाटायला लागलं होतं की आता जर पुढचे 5 मिनिटांमध्ये आपल्याला यांनी सोडलं नाही तर आपण इथंच आतमध्ये मरून पडू. कारण ते एवढे प्रश्न साधेच होते, पण ते असे उंचावरून फेकले जात होते आणि माझी तेवढी तयारी नव्हती. आणि मी एकदम कॅज्युअली घेतलं होतं त्या सगळ्यांना. आणि ते एकदम अतिशय एकदम इंटेलिजंट ब्रिलियंट असे असतात तसे निघाले होते, म्हणजे होतेच ते, पण मी स्वतः तसं अंडर एस्टिमेट केलेलं होतं पॅनलला. आणि त्यानंतर मग शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये पुन्हा त्या मॅडमनं विचारले 2-3 प्रश्न. आणि ते प्रश्न विचारल्यानंतर ती म्हटली युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर, यू मे गो नाऊ. उठलो, बाहेर आलो आणि पहिला तिथं वॉशरूमला गेलो. बनियन काढलं असं त्या वॉशरूमच्या तिथं पिळून घेतलं वॉशबेसिनमध्ये. पण ते एवढं ओलं झालं होतं की मी ते तिथंच टाकून दिलं. दुसऱ्या दिवशी माझी गुरु तेज बहादूर सिंग म्हणून एक हॉस्पिटल, त्याच्यामध्ये मेडिकल झाली. मेडिकल झाल्यानंतर मी परत आपल्या गावाला निघून आलो, नाशिकला आलो. आणि 2-3 वर्ष मी गावाला चालू नव्हतो. आल्यानंतर सरळ घरी निघून आलो. तेव्हा मी नेमका राज्यसेवेचा पण इंटरव्ह्यू दिली होती. माझ्या गावाकडे माझ्या लहान भावाचं लग्न होऊन गेलं होतं, त्याला एक मुलगी झालेली होती. त्याचं लग्न 2005-06 मध्येच काहीतरी झालेलं होतं. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये माझ्या गावामधला जो एकमेव टोनगा असेल 29-30 वर्षाचा, तो मी एकटाच होतो की जो असाच सांडासारखा हिंडत होता. त्याचं लग्न झालेलं नव्हतं, त्याला समाजामध्ये बिलकुल किंमत नव्हती आणि कोणी पोरगी द्यायची बिलकुल शक्यता नव्हती. तरी पण मी UPSCची इंटरव्ह्यू दिली, राज्यसेवेची इंटरव्ह्यू दिली. हे काही लोकांना माहीत असल्यामुळे लोकांना थोडंसं क्युरियासिटी होती आणि थोडेफार स्थळ यायला लागले होते लग्नासाठी. पण मी MPSCचा अभ्यास करताना हे फुले शाहू आंबेडकर सोशल रिफॉर्म्स वगैरे हे वाचून असं मला वाटायला लागलं होतं की आपण पण असं काहीतरी करावं, आपल्याला हुंडा घ्यायचा नाही, लग्न साधं करायचं, असे सगळे माझे फंडे क्लिअर झाले होते. त्यामुळे मी UPSCचा रिझल्टमध्ये माझं काय होणार होतं ते मला पक्कं माहीत होतं, कारण माझा इंटरव्ह्यू तसाच झाला होता. आणि मधल्या काळामध्ये म्हणजे माझी डिव्हॅल्युएशन किती झालं होतं तालुक्यात, याचं एक उदाहरण सांगतो. मी सहज गावामध्ये एका नावाच्या दुकानात कटिंग करायला गेलो. तिथं 7वी-8वीला एक पोरगा होता, तो कटिंग करत होता. त्याला विचारलं बाबा रे तू कुठला आहे? तो म्हणे मी माझ्या मामाच्या गावाला आलोय. नंतर त्याला विचारलं तुझ्या आईचं नाव काय? मग त्यानं सांगितलं माझ्या आईचं नाव हे. त्याची आई माझ्या वर्गामध्ये होती. म्हणजे जी मुलगी माझ्या वर्गात होती तिचं लग्न होऊन तो पोरगा 7वीला होता. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणारा माणूस हा समाजाच्या किती मागे पडून जातो ते तेव्हा मला जाणवलं. आणि मला थोडीशी लाज वाटली आणि मी वाट पाहत राहिलो. घरचे म्हणे भाऊ 5-7 वर्ष झाले तुला कुणी स्थळ येत नाही, कुणी पोरगी देत नाही. त्यातल्या त्यात माझ्या काही नातेवाईकांनी अफवा उठून दिल्या होत्या, त्याने पुण्याकडे लव्ह मॅरेज केलंय, त्यामुळे येणारे स्थळ यायचे नाही. कुणी आलं तर 50 ठिकाणी
हे करायचं, चौकशा करायच्या. त्यात माझ्या घरची परिस्थिती वाईट होती, वडील कधी घरी नसायचे. असं सगळं आपल्या गावाकडे जसं असतं टिपिकल तसाच सगळा प्रकार होता. आणि याच्यामध्ये काहीतरी 4 मे 2009ला UPSCचा रिझल्ट आला फायनल. मी फेल झालो. ते फेल झाल्यानंतर अर्धे स्थळ गायब झाले. 5-7 दिवसांनी परत MPSCचा रिझल्ट आला राज्यसेवेचा, त्याच्यातही फेल झालो. सगळे स्थळ गायब झाले आणि परत माझी किंमत शून्य जी होती ती शून्यच झाली. तेव्हा असा विचार केला, म्हटलं अरे आपल्याला एवढ्या वाईट परिस्थितीत कोणी विचारत नाही, आता आपण लग्न करूया. मग अशा याच्यामध्ये मी पोरगी शोधायला सुरुवात केली, पण मला माझ्या तालुक्यात कोणीच पोरगी देईना. म्हणजे ही स्टोरी सांगायची गरज नाही, पण MPSC वाल्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन काय असतो याचा एक आपल्याला अंदाज येण्यासाठी मी सगळं सांगतोय. माझ्या तालुक्याकडे मला कोणीच पोरगी देईना. कुठं कोणी द्यायला लागलं तर त्याला कोणतरी जाऊन पिन मारायचं, बाबा त्याचं लव्ह मॅरेज झालंय याव त्याव, आणि त्यातनं ते मोडून जायचं. मग असं करत करत माझा एक निफाड तालुक्यातला मित्र होता, त्याने मला विचारलं, बाबा माझी बहीण आहे मेडिकलच्या लास्ट इयरला वगैरे, तिच्याशी लग्न करशील का? त्याला म्हणलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग त्या पोरीला भेटलो, म्हणजे जी आता माझी बायको आहे, तिला भेटल्यानंतर तिला सांगितलं, बाई असं असं आहे, माझा हा लास्ट अटेम्प्ट आहे UPSCचा आणि मी पास नाही झालो, गावाला जाऊन मी शेती करणार आहे वगैरे वगैरे. ती म्हणे ठीक आहे. तिला म्हटलं, बघ बाई हा काय पिक्चर नाही की 3 तासात संपेल, लाईफ आहे. म्हटलं लागला तर 6, नाही तर गावाला जाऊन शेती करायला लागेल. तरी पण ती तयार झाली. ती तयार झाल्यानंतर मी म्हटलं आपल्या सिन्नर तालुक्यातल्या लोकांना हा जर विषय समजला आणि ते इकडे येऊन यांना सांगितलं तर आपलं लग्न मोडून जातील. मग मी लगेच 2 दिवसामध्ये एक काळी पिवळी बुक केली. 7-8 नातेवाईक भरले. त्यांच्या गावाला गेलो. एका कांद्याच्या चाळीमध्ये 8-10-15 माणसांमध्ये साखरपुडा साधा सुरा उरकून घेतला आणि लग्न फिक्स झालं. माझी UPSCची प्रिलिम्स तेव्हा झालेली होती आणि मी प्रिलिम्स पास होईल मला माहीत होतं. तेव्हा नेमकी आता जशी कोरोनाची साथ आली आहे तेव्हा स्वाईन फ्लूची साथ आली होती मुंबईला. आणि आता मुंबईला स्वाईन फ्लू आलोय म्हटल्यानंतर मग मी नाशिकलाच माझा एक मित्र राहायचा इंदिरानगरला, त्याच्या रूमवर थांबलो आणि तिथंच तयारी करायला सुरुवात केली. माझी बायको पण नाशिकमध्ये एका हॉस्पिटलला प्रॅक्टिस करत होती, पण मी बायकोला सांगितलं की मी मुंबईमध्ये, तिला पण सांगितलं नाही. आणि मी साधारणतः फक्त तिच्याशी दिवसातून सकाळी 3-4 मिनटं बोलायचो आणि आपला अभ्यास करायचो. यावेळेस पण मी असं ठरवलं होतं की आपला मेन्सचा स्कोर एवढा पाहिजे की पॅनलच्या जरी मनात नसेल की याला घ्यायचं नाही तरी पण आपण लिस्टमध्ये पाहिजे. आणि तेवढा प्रामाणिकपणे अभ्यास केला. मेन्स दिली जाऊन UPSCची. मेन्स दिल्यानंतर परत सरळ पुण्याला गेलो. तिथे जाऊन माझ्या मागच्या वर्षीच्या इंटरव्ह्यूमध्ये जे माझे पिटफॉल्स होते किंवा जे ड्रॉबॅक्स होते ते सगळे मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. पहिली गोष्ट म्हणजे मी इंग्लिश स्पीकिंगची सुरुवात केली. 4 म्हाताऱ्या माणसांशी बोलायला लागलो, त्यांना रिस्पेक्ट द्यायला लागलो, म्हणजे जेणेकरून आपला स्वतःचा शहाणपणा कमी होईल आणि त्यांच्या मनात घुसून पाहायचा प्रयत्न करायला लागलो. ते खरोखर कसे असतात वगैरे त्यांना जाणून घ्यायचा प्रयत्न करायला लागतो. मागच्या UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये मी बऱ्याचसा खोटं बोललो होतो, ते खोटं बोलायचं नाही असं ठरवलं. आणि हे सगळं करत करत फेब्रुवारी महिना आला. फेब्रुवारी महिन्यात माझ्या UPSC मेन्सचा रिझल्ट आला. मी UPSCची मेन्स पास झालो. आणि मागच्या वर्षी ज्या काही चुका केल्या होत्या त्या मी जवळपास कव्हरअप केल्या होत्या. तरी पण म्हटलं आपण दिल्लीला जाऊ आणि थोडीशी इंटरव्ह्यूची तयारी करू, कारण इथं महाराष्ट्रात राहील तर आपण याच्याशी मराठीत गप्पा मार, त्याच्याशी मराठीत गप्पा मार, असं चालू राहील. मग मी 7-8 दिवसानंतर दिल्लीला निघून गेलो. आणि ह्या वर्षी माझा 6 एप्रिल 2010ला इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूच्या 15-1 दिवस अगोदर मी दिल्लीत गेलो होतो. दिल्लीत गेल्यानंतर मी संकल्प नावाचा एक क्लास आहे तिथे मॉक इंटरव्ह्यू दिला. तेव्हा तिथं 600 रुपयामध्ये 3 मॉक इंटरव्ह्यू आणि जेवण असायचं. तर त्याच्यामध्ये मला चांगला फायदा झाला. जेवण होतं म्हणून नाही फायदा झाला, पण तिथला पॅनल पण चांगला होता. आणि वाजीराम अँड रवी म्हणून आहे तिथे मी 2 मॉक इंटरव्ह्यू दिले आणि त्याचा पण मला फायदा झाला. आणि UPSCचा माझा 6 एप्रिल 2010ला इंटरव्ह्यू होता. मी आयुष्यात कधी आधी टाय लावलेला नव्हता आणि तो टाय लावायचा प्रयत्न केला. मागची शेंडी त्याची रंबत राहिली. रात्रभर विचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, मागचं कापून टाकलं. म्हटलं पॅनलवाले काय विचारणार नाही आपल्याला टाय असा का झालाय म्हणून. आणि त्या अगोदरचा एक गोष्ट म्हणजे मी रिझल्ट लागल्यानंतर एका 4-5 महिने गावाला असल्यामुळं असं माझं इथं काळ झालं होतं म्हणून कुठल्या तरी त्या जावेद हबीबच्या एका दुकानात गेलो होतो नाशिकला. तर तिथं गेल्यानंतर तिने असं इथं पाहिलं आणि 2000 रुपये सांगितले. म्हटलं बाबा हे आपलं काम नव्हे. तसाच जसा आपल्या गावाकडं रानटाडा असतो तसा गेलो होतो तिथं मी. ते टायची दोरी कापली. पुन्हा UPSCच्या बाहेर उभा होतो 6 एप्रिल 2010ला सकाळीच. त्याने पुन्हा माझं हॉल तिकीट चेक केलं, आतमध्ये हॉलमध्ये घेऊन गेला. तेच तसेच सगळे बँडवाल्यांसारखे कपडे, सगळ्यांनी टाया लावलेल्या, सगळ्यांचे डोळे लाल. मी तसाच होतोय त्या वर्षी. माझी जाम फाटलेली, बिलकुल टेन्शन, एकदम इकडं पाय तिकडं पाय, कुठंच पायची हिंमत नाही. थोड्या वेळानंतर पुन्हा शिपाई आला. त्यानं सांगितलं सर तुम्हाला विजय सिंग सरांचं पॅनल आहे. आता विजय सिंग सर होते 1970 बॅचचे IAS आणि त्या तेव्हा भारत सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरी होते. आणि मग 2-3 मिनिटांनी मी उठलो, पुन्हा गेलो. तेच विजय सिंग सर असं नाव, विजय सिंग 1970 IAS असं नाव लिहिलेलं होतं. दरवाजा उघडला आणि आत बघितलं तर तिथं टेबल मांडलेला होता, पण त्याच्यावर एकही माणूस बसलेला नव्हतं. आणि थोडंसं आत गेलो आणि
परत मागं फिरायला लागलो, कोणी बसलेलं नाही म्हणून. तिकडे समोर कर्टन्स लावले होते, तेवढ्यात त्यातनं एक माणूस उठला आणि म्हटला, मिस्टर अंधारे कम हिअर. आणि मग मी ते डायनिंग टेबल त्यांच्याकडे गेलो, तर तेवढ्यात ते शिपायानं त्यांचं जेवणाच्या प्लेट्स वगैरे साफ केल्या होत्या आणि तिथंच त्यांनी डायनिंग टेबलवर मला बसायला सांगितलं आणि माझ्या इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. इंटरव्ह्यूला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी मला पहिलाच प्रश्न असा विचारला की जे फायनान्शियल बजेट्स वगैरे जे अलोकेशन होतं ते कसं होतं वगैरे. आता हे मला कन्फर्म माहीत होतं, पण मागच्या वर्षी मी खोटं बोललेलो होतो आणि यावर्षी खोटं बोलायचं नाही म्हणून मी पहिल्याच प्रश्नाला सांगितलं, सॉरी सर आय डोंट नो. आणि तसं करत करत पुढे मग इंटरव्ह्यू माझा वाढत गेला. मग नाशिकच्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट विचारले, आम्ही LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम केलं होतं त्याच्याविषयी विचारलं, माझं MA हिस्ट्री केलेलं होतं एक्सटर्नल, मग त्यांनी ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला, शेरशाही हिस्ट्री सुरीनं काय काय केलं आहे, किंवा शिवाजी महाराजांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे इंडियन हिस्ट्रीमध्ये, किंवा शिवाजी महाराजांचा स्टडी का करायला पाहिजे, भारताचे आणि श्रीलंकेचे रिलेशन बुद्धिस्ट काळामध्ये काय होते, असे काही क्वेश्चन्स त्यांनी मला विचारले. त्यानंतर पुढच्या मेंबरनं विचारले, त्यानंतर असंच करत करत जवळपास 25 मिनिटं माझा इंटरव्ह्यू झाला आणि 28व्या की 29व्या मिनिटामध्ये माझा इंटरव्ह्यू संपला. इंटरव्ह्यू संपताना विजय सिंग सरांनी मला लास्ट क्वेश्चन तेव्हा विचारला होता की इन केस जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये आला तर काय कराल. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये लगेच आपल्या गावाकडचं सगळं वातावरण दिसलं, कसं मुलांना शिक्षण घेणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह करणाऱ्यांना येडा समजतात, काय समजतात हे सगळं चमकलं. आणि मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर कदाचित मी सिलेक्ट झालो तर मी ज्या लोकांमधून आलो त्या लोकांमध्ये जाऊन थोडासा अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल, नाही काही झालं तर एज्युकेशनचा तरी मी अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न करेल. आणि मी बाहेर आलो आणि दुसऱ्या दिवशी माझी लोकनायक हॉस्पिटलला मेडिकल झाली. मेडिकल झाल्यानंतर मी पुन्हा गावाला निघून आलो. तेव्हा असाच उन्हाळा चालू होता. एका महिन्यामध्ये रिझल्टला 1 महिन्याचा टाईम होता. मी आपल्या लोखंडी नांगरीनं सगळे शेतं नांगरून काढली. पुन्हा काळामुळं झालो. माझं लग्न जमलेलं होतं. 30 मे 2010ला लग्नाची तारीख ठरलेली होती आणि मला माहीत होतं की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये UPSCचा फायनल रिझल्ट येतो. मग 28 एप्रिल 2010ला मी परत पुण्याला गेलो. माझ्या एका मित्राच्या रूमवर थांबलो. अपेक्षेप्रमाणे 4-5 तारीख आली आणि 6 मे 2010ला माझा UPSCचा रिझल्ट लागला. जाऊन बघितलं तर सिलेक्शन झालं होतं. माझा 503 रँक होता आणि त्या सिलेक्शन नंतर मी मागं वळून पाहिलं तर जवळपास माझ्या आयुष्यातले 10 वर्ष निघून गेले होते. त्यात मी पहिले 4 वर्ष MPSCत घातले होते आणि नंतरचे 6 वर्ष UPSCमध्ये घातले होते. म्हणजे तो खूप मोठा प्रवास होता. पण रिझल्ट लागल्यानंतर मला आमूलाग्र बदल एका गोष्टीचा जाणवला. ज्या लोकांनी मला कधीच फोन केला नव्हता ते सगळे मला फोन करायला लागले. माझी खूप काळजी करायला लागले. लवकर ये, तुझी खूप खत वाटली, आठवण येते, बिस्लरीचं पाणी पीत जा, असे सगळे फंडे द्यायला लागले. कारण ते लगेच TVत दिसायला लागलं, सगळीकडे दिसायला लागलं. असे सगळे हे सुरू झालं आणि पेपरला बातम्या आल्या. मग मी 9 मे 2010ला गावाला आलो. गावात मोठी मिरवणूक झाली. संध्याकाळी मंदिरामध्ये सत्कार ठेवला होता. त्यात लगेच एक म्हातारा उठला आणि सांगायला लागला, मी अख्ख्या गावात सांगत होतो की हा पोरगा लय हुशार आहे आणि याला करू द्या अभ्यास, असं मी अख्ख्या गावात सांगायचो. मग मी माझ्या भाषणात सांगितलं, म्हटलं मी जर कदाचित ही परीक्षा पास झालो नसतो तर मला बाबानं घरी म्हशी वळायला पण ठेवलं नसतं. आणि खरोखर ठेवलं नसतं, कारण माणसाची किंमत शून्य असते तेव्हा. दुसऱ्या दिवसापासून परत माझ्या घरी लग्नाला स्थळ यायला नवीन सुरुवात झाली. मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन यायला लागले लोक, हुंड्याच्या ऑफर द्यायला लागले. घरच्यांचंही थोडं मन विचलित झालं, भाऊ बघूया का आपण. काही लोकांकडं हे पॅकेज होतं, आधी जमलंय तिथं आपण मोडून टाकू वगैरे वगैरे. पण मी घरच्यांना म्हटलं जरा मापात राहा, मागच्या वर्षी आपल्याला कुत्रं विचारित नव्हतं. ठरल्याप्रमाणे मी 30 मे 2010ला साध्या पद्धतीनं लग्न करून घेतलं. आणि लग्न झाल्यानंतर मला लग्नानंतर सगळेच फिरायला जातात, तसं मला वाटलं होतं फिरायला जावं म्हणून. त्या अजित जोशी नावाच्या माझ्या मित्रानं जम्मू काश्मीरकडे माझं बुकिंगही करून ठेवलं होतं. पण पुन्हा डोक्यात एक विचार आला, म्हटलं लग्नात तिकडे जम्मू काश्मीरला फिरायला जाण्यापेक्षा म्हटलं आपण कुठंतरी जाऊन लेक्चर घेऊया, जेणेकरून मुलांमध्ये अवेअरनेस क्रिएट होईल. आणि मग मी लेक्चर घ्यायला सुरुवात केली. ट्रेनिंगला जाईपर्यंत जवळपास 100 लेक्चर घेऊन टाकले. आता 1000पेक्षा जास्त लेक्चर झाले आणि अजूनही काही ना काही करू नये, जेव्हा गरज पडेल तेव्हा तुमच्यासाठी सगळं चालूच होतं. आता ही सगळी माझी सक्सेस स्टोरी जर बघितली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मी कधीच ब्रिलियंट नव्हतो, मी कधी इंटेलिजंट नव्हतो, मी कुठला क्लास केलेला नाही आहे, माझं गणित चांगलं नव्हतं, तरी पण मी पास का झालो. आता जशी फेज तुमच्याकडे कोरोनाची आली तेव्हा माझ्या वेळेस पण स्वाईन फ्लीची फेज येऊन गेलेली आहे. आता MPSCच्या तारखांची डेट्स पुढची कोणाला माहीत नाही, सगळ्या एक्झाम कॅन्सल झाल्यात. सरकारनं सांगितलं आहे की पुढची भरती कधी होईल हे आपल्याला कोणाला माहीत नाही. पण मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही चुका करू नये एवढं माझं एक प्रामाणिक मत आहे.